इयत्ता 7वी सामान्य विज्ञान यामधील पहिलं प्रकरण असं आहे, सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. पाठाचे नाव आहे आणि एकूण प्रकरण आहेत 20. सजीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण. पृथ्वीवर अनेक प्रकारचे वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुले येतात, काही वनस्पती पाण्यात आढळतात, काही पाण्याचे दुर्भिक्ष अशा वाळवंटी प्रदेशात आढळतात. म्हणजे काही वनस्पती पाण्यात आहेत, काही जमिनीवर आहेत किंवा काही वाळवंट भागात असतात. काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाही, म्हणजे एकदम छोट्या असतात, त्याला मायक्रोस्कोप खाली पाहावं लागते. तर काही वनस्पती मात्र खूप मोठ्या, प्रचंड मोठ्या आकाराच्या आहेत. काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. वनस्पती सारखीच प्राण्यामध्ये पण विविधता आहे. काही प्राणी हे एकपेशी आहेत तर काही बहुपेशी आहे. काही प्राण्यांना पाठीचा कणा आहे, त्यांना पृष्ठवंशी प्राणी म्हणतात, तर काहींना कणा नाही, यांना अपृष्ठवंशी प्राणी म्हणतात. तसेच जलचर, भूचर, उभयचर, नभचर, सरपटणाऱ्या अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग पूर्णपणे भरलेलं आहे. हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली आहे. पहा, यामध्ये काश्मीरसारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. सूचीपर्णी म्हणजे काय, तर टोकदार असलेले. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंग्यासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून का येत नाही असा प्रश्न विचाराय, कारण की तेथील भौतिक वातावरण या सर्व गोष्टीमुळे काय त्याचे प्राणी जिथे तिथे आहे ते ठीक आहे. अनुकूलन म्हणजे काय, त्यालाच ॲडॅप्टेशन्स असे म्हणतात इंग्लिशमध्ये. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्यांच्याशी जुळून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेला बदलाला अनुकूलन असे म्हणतात. यामध्ये वनस्पतीमधील अनुकूलन ॲडॅप्टेशन्स इन प्लांट. निरीक्षण तक्ता पूर्ण करायचं एक दिलाय. कमळ ही वनस्पती आहे, ती पाण्यात राहते. त्यांच्या मुळांचा प्रकार कसा आहे, तंतुमय आहे आणि पाण्याची विशेषता विचार केला तर पानं गोलाकार आहेत, पसरट आहेत, मोठे आहे आणि मेनसट थर आहे आणि खोडाची विशेषता जाडसर कंद असतो. यामध्ये जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतीपैकी काही वनस्पतीची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर फुले पाण्यावर तरंगत असतात. काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावर तरंगतात. पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथे काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी वनस्पतीचे देठ मऊ पोकळ लवचिक असतात. वाळवंटी प्रदेशामधील अनुकूलन. यामध्ये वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांच्या काट्यामध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरात अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतीची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीवर खोलवर जातात. या वनस्पतीच्या खोडावर देखील मेनसट पदार्थाचा जाड थर असतो. हिम प्रदेशामधील विविधता काय आहे किंवा अनुकूलन. हिम प्रदेश वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार वृक्ष आढळतो, पाईन यासारख्या सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. त्यांचा आकार शंकूसारखा असतो. ठीक आहे. फांदीची रचना उतरते आहे. या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते. हिमवृष्टी म्हणजे बर्फाचा पाऊस पडतो, हिम पडते. तसे तिथे थंडी खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही, तसे त्यांच्या जाड साडीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात. त्यानंतर जंगल प्रदेश वनस्पती अनुकूलन. या प्रदेशात वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकार आहेत. सूर्यप्रकाश मिळवण्याच्या वनस्पतीमध्ये स्पर्धा सुरू झाली, म्हणजे ते उंच वाढतात. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसे त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात.
काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलनच होय. त्यानंतर गवताळ प्रदेशातील वनस्पतीमध्ये अनुकूल. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत कसे असतं तर तंतुमय मुळामुळे जमिनीची धूप थांबते. विषुववर्ती प्रदेशात आढळणे गवत खूप उंच असते. त्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, हरिण यासारखे प्राणी लपून राहतात. तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखा प्राणी आढळतात. डोंगर उतारावर, पठारी, मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात कुरणे आढळतात. त्यानंतर अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन म्हणजे ॲडॅप्टेशन्स फॉर फूड इन प्लांट्स. बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात. मात्र अमरवली सारख्या काही वनस्पती परपोषी असतात. म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी वनस्पती म्हणजे काय तर ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, ते बी सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने, त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. आणि अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अमरवेलीचे शरीर फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारख्याच खोडांचे जाळे असते. पाणी नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यावर पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेते. कोणती वनस्पती तर अमरवेल. आणि अमरवेल कशी वनस्पती आहे तर परपोषी वनस्पती आहे. त्याचप्रमाणे बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. म्हणजे बुरशीमध्ये हरितद्रव्य नाही. ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. प्रश्न असा आहे मग वनस्पतीच्या वाढीसाठी कोणकोणत्या घटकाची आवश्यकता आहे तर नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, फिनस, फ्लायट्रॅट, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. ठीक आहे. आणि अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाणी किंवा फुलामध्ये अनुकूलन झालेले असते. त्यानंतर आहे प्राण्यांमधील अनुकूलन. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी एक बनवा. पहा, जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना कसा आहे तर निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी त्यांना कल्ले असतात. त्यांच्या पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. बेडूक, त्यानंतर पुढे बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो, म्हणजे पाण्यामध्ये चालण्यासाठी. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असले पाणी त्यावरून उघळून जाते. म्हणजे किती पाणी टाका बदक आणि पाणकोंबडीवर तरी ते त्यांचे पक्ष्यांचे पंख आणि पिसे कसे तेलकट, त्यामुळे ते पाणी जास्त वेळ ते थांबत नाही. बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळी त्वचा, त्रिकोणी डवके यामुळे ते पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे शोषण करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनी दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. त्यामुळे माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची यादी बनवा. उभयचर प्राणी म्हणजे काय तर जे प्राणी पाण्यात व जमिनीवर राहतात असे प्राणी उभयचर असतात. जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यामध्ये अनुकूलन पहा. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारखे मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या पण असतात. या प्राण्यांना अनुकुचित सुळे असतात. ठीक आहे. वाघांच्या पायांच्या तळव्यांना गादी असते. वाघांच्या पायांच्या तळव्यांना काय तर गादी असते, त्यामुळे त्यांची चाहूल भक्ष्यास लवकर लागत नाही. गादी असल्यामुळे पाय लवकर जास्त जोरात पडत नाही, अलगद पडतो व सहजतेने त्याला भक्ष्य पकडता येते.
मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतर भक्ष्य नजरेस पडते. त्याचप्रमाणे शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो. शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळ ते बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतीचे खोडे चावून खाण्याचे त्यांना मजबूत दात पण असतात. पण वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदे, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बीळ करून त्याथे राहतात. पण वाळवंटामध्ये हे प्राणी काय करतात तर तिथे वाळवंटातील मातीत बीळ करून राहतात. हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. यामध्ये याक, ध्रुवी अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वती शेळी, चंद्री कोल्हा, सायब्रनी, हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांच्या विश्व प्रदेशात तिथे आढळतात. ठीक आहे. त्यानंतर आहे हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. पक्ष्यांना शरीर देखील दोन्ही टोकांनी कसे असते, निमुळते असते. उडताना हवेचा विरोध कसा होतो, कमी होतो, निमुळते टोक असेल. आणि त्याचप्रमाणे शरीराचे पिसाचे आवरण असते. पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झाले. पोकळ हाड यामध्ये त्यांचे शरीर कसे असते, हलकी उडण्यासाठी अनुकूलित झाले आहेत. कीटकांची शरीरे निमुळती हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशी रचनेमुळे कीटक हवेत उडवू शकतात. तसे त्यांना चालताना तुम्ही पाहिले असेलच, वट वगळून त्याच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडवू शकते. इथं तुम्हाला पंख, निमुळते शरीर आणि नखयुक्त पाय दिले आहेत. त्यानंतर सरपटणाऱ्या प्राणीमध्ये अनुकूल साप, गांडूळ हे सरपटणारे प्राणी आहेत त्यानंतर सरडा, पाल, सरडा, मगर या सर्पाने स्नायूंचे वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपडतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा कशी असते तर खवलेयुक्त असते. बरं, अन्न ग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन यामध्ये प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी 2 गटात वर्गीकरण करता येतात. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते. याबाबत अधिक माहिती आहे पोषण या घटकात बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी भक्ष्य कसे मिळवतात व खातात याविषयी डिस्कवरी चॅनलमध्ये कार्यक्रम असतात, ते तुम्ही पाहू शकता. नंतर विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत असतात. वनस्पतीवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता होतो. आदिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनर्वसन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि बाबीस वेगवेगळ्या अवयवामध्ये शरीर क्रियामध्ये झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होय. अनुकूल लगेच होणारी प्रक्रिया नाही, ही प्रक्रिया निरंतर होत असते. हजारो वर्षापूर्वी सजीव अस्तित्वात असलेले प्राणी, आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलन होय. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत, त्यांनी काय म्हणलं होतं, उत्क्रांती सिद्धांत मांडलेला आहे. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल, यालाच उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत असे चार्ल्स डार्विन यांनी म्हणले. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला, त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. दुसरा सिद्धांत आहे. परत इथं महत्त्वाचं आहे सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यामध्ये पदानुक्रम दिला आहे, आंबा दिला आहे, ही मानव दिला आहे. सृष्टी आणि आंबा आणि मानवाचं वर्गीकरण. सृष्टी आहे प्लांटी म्हणजे किंगडम प्लांटी म्हणतं. फायलम आहे अँटोफायला. क्लास आहे डायकोटलिडॉन. ऑर्डर आहे सॅपिडाल्स. फॅमिली आहे ॲनकार्डेसिस डिकाई. जेन्स आहे मॅग्निफेरा आणि स्पेसिस इंडिका. मानवाचा विचार केला तर ॲनिमॅलिया, कॉरडाटा, मॅमेलियन, प्रायमेट्स, होमिडेट, होमोसेपियन्स.
ठीक आहे. सजीवातील गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य भेद यांच्या आधारे ठळक गट तयार करायलाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. पहा, कार्ल लिनेस यांनी द्विनाम पद्धतीचा विकास केलेला आहे. म्हणजे पहा, यामध्ये काय केलं त्यांनी, नाव आणि आडनाव. पुढे प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा असतात. पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती दर्शवते, दुसरी संज्ञा म्हणजे जात. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमाने सर्व सजीवांना द्विनाम पद्धती वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहे. एका जातीतील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन, वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ, जगभरात सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यात कोंबडी, गाय, कुत्री इत्यादी आणि वनस्पती आंबा, मका, गहू. वनस्पती व प्राणीसृष्टी द्विनाम पद्धती वर्गीकरण केलेली आहे. पहा, सजीव कुत्रा कॅनिस फॅमिलियारिस, गाय बोस टॉरेस, जास्वंद, हिबिस्कस, रोजा, सायनेसिस, ज्वारे, सॉर्गम, व्हेल्गार. पहा, 29 एप्रिल हा जागतिक बेडूक दिवस, संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचणे यावर बंदी आहे. पहा, इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे.